प्रस्तुत त्याला पण अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 67 ला थांबलेलो होतो. पुन्हा पाठीमागे जाऊ, 1 2 3 ओळीसाठी किंवा श्लोक वाचूया. जे अत्यंत मूढ बुद्धी पुरुष कर्मेंद्रियाचे संयमन करून विषयाचे मनाने स्मरण करीत राहतो तो मिथ्याचार म्हणजे ढोंगी म्हटला जातो. जे अत्यंत मूढ बुद्धी म्हणजे दुसऱ्याची कॉपी करायची फक्त. संन्यासी बाबा झालेत ना, स्वामी विवेकानंद बी संन्यासी झाले म्हणून बाकीचे बी संन्यासी झाले. मग त्यांनी काय केलं, फक्त त्यांची कॉपी केलेली. ते मूढ बुद्धीचे लोक कर्मेंद्रियाचे संयमन करून, जी कर्मेंद्रिय त्यांना दाबून ठेवतात परंतु विषयाचे मनाने स्मरण करतात राहतो आणि तो ढोंगी म्हटला जातो. म्हणजे त्याच्या मनामध्ये जरी आलं आणि कर्मेंद्रियाने नाही कृत्य केलं पण मनामध्ये जरी आलं तरी तो गुंतला जातो. आणि मागे खूप मोठी युक्ती सांगितलेली, युक्ती कळाली बेडा पार झाला माणसाचा. आणि ही युक्ती फक्त माणसं जीवनात कळू शकते. काय सांगितलं, मी जी कृत्य करतोय, ज्ञान नाही झालं अर्जुनाला, हे पक्क लक्षात ठेवायचं. अजून ज्ञान झालेलं नाही पण मी जे कर्म करतो ती माझ्या इच्छेने करत किंवा मी करत नाही. 2 माझ्या इच्छेने करत नाही म्हणजे ईश्वर माझ्याकडून करून घेतो, प्रकृती करून घेते आणि मी तिचा करता नाही, मी करतोय पण ते मी ब्रह्मार्पण असून ईश्वराचं कार्य असं समजून करतो. मग त्या कर्माचं कर्तृत्व त्याच्याकडे येत नाही आणि त्यामुळे तो बद्धता आणि मुक्तता या त्याच्या वाट्याला येत नाही. आणि अशी कसं काय करतात, तर ज्ञानी माणसं कशी करतात ते सांगितलं. स्थित प्रज्ञांची लक्षणं त्याच्यामध्ये. ज्ञानी कशी कर्म करतात, ते तुमच्या आपल्या सारखीच कर्म करतात पण अंतस्थ वृत्ती त्यांना माहितीये मी याचा करता नाही, प्रकृती याची करते, कोणतरी माझ्याकडून ते करून घेतोय, मी याचा स्वतः करता नाही असं समजल्यानंतर तो कर्माच्या गुंतड्यात सापडत नाही. आणि तसंच तुम्ही आपण केलं, तुमच्या सारखंच ते आपल्यासारखं करत असतात. जेवढा अज्ञानी माणूस कर्मामध्ये मिक्स झालेला आहे, प्रपंचासाठी जेवढी धावपळ करतो तसाच तो करत असतो पण त्याची मनोवृत्ती वेगळी आहे आणि याची मनोवृत्ती वेगळी आहे. आणि हे ढोंगी माणसं आहेत, यांच्याकडून ते घडणार नाही. त्यामुळे त्यांना अरे वेद विहित कर्माचा त्याग करतात, वेदांनी सांगितलेल्या कर्माचा त्याग, केवळ कर्मेंद्रियाचा निग्रह करून एवढ्याने जे पुरुष कर्मातीत अवस्थेत प्राप्त होऊ इच्छितात त्यांना कर्म त्याग तर मुळीच घडत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कर्तव्य बुद्धी शेष राहते. आता माऊलींच्या निरूपणात अजून त्याची उकल आहे बघा. कसं तर ते म्हणतात मनाने काय समजतात, मी याचा करताय हे माऊलीने धरले. आणि इकडे काय सांगितले, अत्यंत मूढ पुरुष कर्मेंद्रियाचे संयमन करून विषयाचे मनाने ध्यान करतात. आता विषयाचे म्हणजे काय, तर मी या कर्माचा करता आहे असं समजून त्यांना कर्मत्याग तर मुळीच घडत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कर्तव्य बुद्धी शेष असतेच. मी करतोय असं राहतं. आता कोण करतोय, आपण करतोय ह्या सगळ्या गोष्टी नाही, प्रकृती करते ना. आपण कोण आहोत, कर्तव्य बुद्धी असते आणि तरी पण कर्मातीत झाल्याचे वरवर भिकार नाटक दाखवतात. हे किती क्लिअर केले. खरोखर ते मात्र निव्वळ ढोंग दैन्य आहे असे समज. पार्थ असे असतील ते लोक नेहमी खरोखर केवळ विषयासक्त असतात असे निसंशय जाण, जरी ते दिसत असतील नाही तरी मनाने मात्र ते स्वतःला करते समजतात. जरी दाखवत असले आम्ही नाही तुम्ही केले असं तुमच्या मनाचा दृढ निश्चय. त्यामुळं आता अर्जुना प्रसंग प्राप्त अशी तुला खऱ्या निरीच्छ नैष्कर्म्य स्थितीस पावलेल्या मनुष्याची लक्षणे सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. मग काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढील विषयाकडे जाऊया. श्लोक क्रमांक 7 वाचतोय. हे अर्जुना, पण जो ज्ञानेंद्रियांचा मनाने निग्रह करून, कोणत्या ज्ञानेंद्रियांचा मनाने निग्रह करून, ज्ञानेंद्रियांनाच तो जाणीव करून देतो, आपण याचे करते नाही. हे अर्जुना, पण जो ज्ञानेंद्रियांचा मनाने निग्रह करून फलकर्मामध्ये आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचा आरंभ करतो तो चांगला श्रेष्ठ होय. बघा, त्याच्या वाट्याला आलेले कर्म ते करतो, कर्म फलामध्ये आसक्त न होता, माझा फायदा होऊ नुकसान त्याच्यामध्ये आसक्त न राहता करतो तो चांगला श्रेष्ठ होय. आता याचं विश्लेषण बघा माऊली काय करतात. जो अंतर्यामी दृढ ब्रह्म अपरोक्ष ज्ञानाने निश्चल
व परमात्म्याच्या ठिकाणी गढून तल्लीन असतो आणि तो बाह्यता लोकाचाराप्रमाणे इतर लौकिक व्यवहार करीत राहतो बा. जो अंतर्यामी ही साक्री महाराजांची खासियत आहे. जेवढे ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहे, जेवढे भगवान कृष्णाचे तेवढेच साक्री बाबांचे. त्यांनी त्याचा मतितार्थ दिलेला आहे. जो अंतर्यामी दृढ ब्रह्मैक्य परोक्ष ज्ञानाने निश्चल मी ब्रह्म आहे अशा ज्ञान परमात्म्याच्या ठिकाणी गढून तल्लीन असतो. तो त्याच्याशी एकजीव झालेला आहे आणि तो बाह्यता लोकाचाराप्रमाणे बाहेरून तो समाजाला आहे तसंच दिसतो, नवरोने ठेला असा येतो. लोकाचाराप्रमाणे इतर लोक व्यवहार करीत असतो. तसाच तो इंद्रियांना कर्म प्रवृत्तीविषयी आज्ञा करीत नाही. हे असं कर असं म्हणत नाही, पण असं करू नको असंही म्हणत नाही आणि विषयाची भीतीही बाळगत नाही. असं कर असं करू नको. काय वाक्य आहे? जो इंद्रियांना कर्म प्रवृत्तीविषयी आज्ञा करीत नाही. इथं फक्त आपण काय म्हणू की तो वाईट कर्माकडे जाऊ देत नाही. आता कर असंही म्हणत नाही, आज्ञा देत नाही. आता ही आज्ञा हे कर्म कर आणि हे कर्म करू नको अशी आज्ञा करत नाही आणि विषयाची भीती बाळगत नाही. का बाळगत नाही? आणि विषय आहेच कुठं? या विषयाला घाबरतोय ना तो. हे जगत, हे अमुक, हे तमुक, हे आहेच कुठं? बाळगत नाही. ज्या ज्या वेळेस जी कर्मे करावायची ती सर्व प्राप्त कर्माचा अव्यय अनादर करीत नाही. जी आपल्या वाट्याला आता कर्म आली त्या कर्माचा अव्यय पण करत नाही, अनादर पण करत नाही. कर्मेंद्रिय बघा, जी आता इकडे 69 मध्ये बघू, जो सर्व प्राप्त कर्माचा अव्यय अनादर करीत नाही. 69 मध्ये आपण इकडे बघूया. जो अंतरी दृढ परमात्म स्वरूपी गुढ पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. मी ब्रह्म आहे या भावनेवर. बाह्य भावू तरी रूढ लौकिक व जैसा. बाह्य व्यवहार त्याचे लौकिक व्यवहारातले असतील, दिसत असतील, पण तो त्याचा जो इंद्रिय आज्ञा न करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म ना वेरी उचित जे बघा, प्राप्त कर्म तो अव्यहित नाही, उचित जे इथं काय गेले, जी कर्मे करायची ती सर्व कर्माचा अव्यय अनादर करीत नाही. जी कर्म येतील अव्यय करत नाही. मी करता नाही आणि मी करणार नाही असं म्हणत नाही. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता परी तरी न नियमी परी ते थोची निउर्मी सकाळीना त्याप्रमाणे तेव्हा सत्य त्याप्रमाणे कर्मेंद्रिय आपापली कर्मे करीत असताना जो पुरुष त्यांना आवरीत नाही खरे, पण इंद्रियांच्या विकाराच्या अधीन किंवा त्यामुळे लिप्त होत नाही. तो कर्मेंद्रियाला आवरून पण धरत नाही, पण जे कर्म करतोय त्याच्यामध्ये तो लिप्त होत नाही. तो कोणत्याही वासनेने आकळला जात नाही. किती डेंजर वासना असते, तो आकळला जात नाही. व त्याचे मन अविवेक रूपी मलाने मलिन होत नाही. म्हणजे मी देह आहे या रूपाने तो मलिन नाही होत. तो स्वतःला नेहमी काय समजतो? मी वासुदेव तत्वता. त्यामुळे तो आणि त्यामुळे कोणतीही वासनेने आकळला जात नाही. पण जे कर्म आले समोर ते केल्याशिवाय राहत नाही. तो आदरत पण नाही आणि अव्यय पण करत नाही. कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात असून पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे बाह्यता संसारामध्ये राहून तो इतर जनासारखा दिसतो, पण आतून अलिप्त असतो. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे, पण तो जगाचे मिळे न दिसती. तो त्यांच्यासारखा नाही, दिसतो त्यांच्यासारखा पण त्यांच्या सारखा नाही. ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असून त्याचे प्रतिबिंब मात्र पाण्यात दिसते. सूर्य वरती, पाण्यात काय दिसतंय? प्रतिबिंब. सूर्याचा त्याचा काही स्पर्श नाही. त्याप्रमाणे तो राहतो. आता हा दृष्टांत किती दिवस गेल्यानंतर कळेल आपल्याला. सूर्य कुठे? आकाशात. आणि पाण्यात काय पडलंय? आपल्या शरीरात काय पडलेलं आहे? प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब जरी पाण्यात पडलेले तर ते प्रतिबिंब ओलं होत नाही. तर प्रतिबिंबच ओलं होत नाही तर बिंबाचा तर काय हिशोबच नाही. पण दिसतंय मात्र कशात? तसा तो लौकिक व्यवहारात दिसला तरी तो लौकिक व्यवहारात नाही. त्याप्रमाणे वरकांती पाहता तो मनुष्य साधारण अज्ञानाप्रमाणे कर्म करणारा दिसतो,
बाकी त्याची खरी स्थिती कोणती ते विचारपूर्वक ठरवू पाहिजे, तर त्याविषयीची निश्चित अशी कोणतीही कल्पना करण्याची सोय नाही. तो असा असेल, तो तसा आहे का तसा आहे, तुम्ही बाहेरून आपण काही ठरवू शकत नाही. अशा लक्षणाने जो युक्त असलेला पुरुष तुला दिसेल तोच आशा पाश रहित व तोच मुक्त आहे असे समज. अशा लक्षणाने जो युक्त असलेला पुरुष तुला दिसेल तोच आशा पाश रहित व तोच मुक्त आहे असे समज. गेले आशा पाश निवारण. अर्जुना, तोच तो योगिक होय की ज्याची जगात विशेष स्तुती केली जाते, म्हणून तू असा हो असे मी तुला म्हणतो. म्हणजे अजून असा झालेला नाही, असा हो मी तुला सांगतो. तू आपल्या मनाला आवरून धर व अंतर्यामी स्थिर हो, बुद्धी हो. तू काय स्वतःला समजतोय मी अर्जुन आहे, मी यांना मारणार नाही, आणि यांना मारलं हे पाप लागल आणि मी असा बरकटला जाईल, हे तुझ्या मनाला आवरून धर आणि बुद्धी कुठं कर, अंतर्यामी स्थिर कर आत्म्याच्या ठिकाणी. मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहारात खुशाल प्रवृत्त होत, मग करू दे ना लढाई, तरी चालेल. अर्थात श्लोक क्रमांक 8 वाजते. तू नित्य कर्म कर, कारण कर्म मुळीच न करण्यापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे व ते तुझी शरीर स्थितीही कर्म न करण्याने उत्तम प्रकारे शास्त्रविहित मार्गाने सिद्ध होणार नाही. कर्म तू नित्य कर्म कर, कारण कर्म मुळीच न करण्यापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे, कर्म केल्याने सुटशील व ते तुझी शरीर स्थिती ही कर्म न करण्याने उत्तम प्रकारे शास्त्रविहित मार्गाने सिद्ध होणार नाही. आणि तू म्हणला मी कर्म करणार नाही, तर ते शास्त्राने काय सांगितले, वाट्याला आलेलं कर्म विहित कर्म केलंच पाहिजे, आणि जर तू नाही केलं तर ते सिद्ध होणार नाही. म्हणून कर्मरहित होणे हे देह अभिमानाला येथे संसारात संभवनीय नाही. मग त्याने शास्त्र विरुद्ध आचरण का करावे याचा तू विचार कर. म्हणून जे जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते कर्म तू फल हेतू सोडून अर्थात निष्काम बुद्धीने कर. म्हणून जे जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म, आता तुझ्या वाट्याला जे आले ना, बस आले भागा ते करीतो, बस ते करायचं. ते कर्म तू फल हेतू सोडून काही अपेक्षा न करता निष्काम बुद्धीने कर. म्हणजे मला याच्यातून कोणत्या फळाची अपेक्षा नाही अशा पद्धतीने कर. अर्जुना, निष्काम कर्मचरणातील आणखी एक कौतुक आहे, ते तुला माहित नाही, तेही मी निष्काम बुद्धीने केलेले ते हे की निष्काम बुद्धीने केलेले कर्मच सर्व बंधनापासून म्हणजे संसारातून सहज सोडवणारे होते. पहा, वर्ण परंपरेने वर्णाश्रम धर्माधिकाराप्रमाणे उचित स्वधर्माचे जो आचरण करतो तो त्या आचरणाने निश्चय करून मोक्ष पावतो. अजून तुला एक युक्ती सांगतो, म्हटले जे वर्णाश्रम क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र तुम्हाला ज्या याच्यात टाकलेले आणि तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला जे कर्म तुमच्या डोळ्यापुढे येणार, तुमच्या समोर येणार, ते स्वधर्माचे आचरण करतो. म्हणजे चांभार झालं तर त्याने ते काम करायचं, खाटी झाला त्याने ते काम करायचं, क्षत्रियाने लढाईचं काम करायचं. ते कर्म करत असताना स्वधर्माचे जो आचरण करतो तो त्या आचरणानेच निश्चय करून मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे ते कर्म करत असताना मी केलं नाही, पण कर्म केल्याशिवाय राहायचं नाही. तू म्हणशील मी कर्मच नाही करणार, तर त्याने सुटका नाही होणार. करायचं पण त्याचं कर्तृत्व नाही घ्यायचं, याचं नाव निष्काम कर्मयोग, आणि मग तू सहज 100% मोक्षाला जाऊन पोहोचशील. श्लोक क्रमांक 9 वाचतोय. हा अधिकारी कर्मठ मनुष्य ईश्वरार्थ केलेल्या कर्माहून अन्य कर्माने कर्मबद्ध होतो. बघा, हा अधिकारी कर्मठ मनुष्य ईश्वरार्थ केलेल्या कर्माहून अन्य कर्माने कर्मबद्ध होतो. ईश्वरार्थ केलेल्या कर्माहून म्हणजे ईश्वरासाठी न करता बाकीच्या अन्य ठिकाणी केलेल्या अन्यांसाठी केला कर्मबद्ध होतो. ईश्वरासाठी केलेल्या कर्माहून बाकीचे सर्व कर्म त्याला बंधनकारक होते. म्हणून हे अर्जुना, कर्मफलाविषयीची आसक्ती सोडून ईश्वरासाठी कर्म कर. हे राज्य देवासाठी केलं. आपला संसार कोणासाठी चाललाय? देवासाठी चाललाय का घरच्या घरदारासाठी चाललाय? आपला प्रपंच जो चाललाय
तो आपल्यासाठी आपल्या देवासाठी चाललाय का घरच्यांसाठी चाललाय? हे करतोय, पण आता आपण कोणासाठी करतोय? हे आता पळापळी रिक्षा सकाळी जातोय पळतोय आपण, ते पैसे घेऊन जातोय, देवासाठी करतोय का? देव देतो आणि हे देवासाठीच करतो. म्हणजे आपण हे पेटीत नेऊन टाकतो काय देवाच्या? मग कोणत्या पेटीत नेऊन टाकतोय? देवाच्याच पेटीत टाकतोय. पण देव कोण आहे तिथं? हा, मंडळी देव आहे ना, त्यांच्या पेटीत नेऊन टाकलं म्हणजे असं भाव आहे का आपली मंडळी देव? तसं भाव झालं का सुटला तो. तिकडच्या साईडला गेलो आपण, या साईडला खाली आलो. कर्मफलाविषयीची आसक्ती सोडून ईश्वरासाठी कर्म कर, म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर. हे देवासाठी कर, म्हणजे देवाने माझ्या वाट्याला आणलं नाही, हे करतोय. हे कर्म माझ्या वाट्याला कोणी आणून ठेवले? ईश्वराने. आणि मी कोणासाठी करतोय? हे ईश्वरार्पण बुद्धीने करायचं. बाबा रे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ होय असे समज. बाबा रे, आता बघा, बाबा रे कोण आहे? देव बाबा रे. पण हा म्हणतो बाबा रे, अर्जुना बाबा रे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ होय असे समज. कोणता यज्ञ? आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग करणे, तो खरा यज्ञ. हे जे बाहेर चालले ते यज्ञ नाहीये. पण नाही असं नाही, स्थूल दृष्टीने ते पण आहे काय, पण खरा यज्ञ आहे. म्हणून वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन केले असता त्यात पापाचा रिघावच होत नाही. रिघावच सकारात्मक. तुम्ही जर तुमच्या वाट्याला आलेलं कर्म केलं तर ते तुम्हाला बंधनकारक नाही. अर्जुनाचं कोणतं कर्म आहे सध्या? लढाई करणं. तर तुझ्या वाट्याला तू क्षत्रिय आहेस आणि समोर लढाई करणे. तू जर स्वधर्माचं आचरण केलं तर 100% बंधनाला नाही प्राप्त होणार. फक्त देवाने माझ्या वाट्याला हे कर्म करून आणले ठेवले, मी हे करणार बस. ईश्वराने मला ते कर्म करायला सांगितलं, मी ते करणार बस, बाकी मग नाही. प्राण्यांकडून जेव्हा जे स्वधर्माचरण टाकले जाते आणि वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती वा प्रवृत्ती निर्माण होते, तेव्हाच त्यास संसार बंध प्राप्त होतो व जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो. बघा, जे टाकलंय सांगितलंय ते टाकत नाही, आणि जे करायला सांगितलंय ते करत नाही, आणि म्हणून मग तो संसाराच्या कचाट्यात सापडला जातो. कोणत्या? जन्म मरणाच्या संसार. म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ याचन आहे असे समज. आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला केव्हाही बंधन प्राप्त होत नाही. आता परत हे व्यावहारिक स्टेपला येऊन आत्म्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सांगतात ते, की कर्म करायचं आपल्या वाट्याला, ईश्वरार्पण बुद्धीने करायचं, अपेक्षा नाही करायची. मग तो हळूहळू मोक्षाच्या ठिकाणी जातो. म्हणजे काय होतं त्याच्याकडून? निष्काम कर्मयोग झाला म्हटल्यानंतर त्याला फळाची आसक्ती नाही. मग देव त्याला काय होतं? प्रसन्न होऊन त्याला ज्ञान देतो, साधूची भेट करून देतो. हे सर्व लोक जे कर्माने बांधले गेले आहेत ते स्वकर्माला चुकले, म्हणूनच ते कर्मपाशात गुंतून परतंत्र झाले आहेत. आता अर्जुन म्हणतो मी लढाई करणार नाही, मी संन्यास आश्रम देतो. तुझ्या वाट्याला काय आलेलं आहे? क्षत्रियाला लढाई. ते नाही केलं तर मग तू चुकशील आणि कर्माच्या पाशात गुंतला जाशील, किंवा अपेक्षा करून कर्म केलं तरी पाशात गुंतला जाशील, कर्म टाकून गेला तरी पाशात गुंतला जाशील. कारण त्यावेळेला तू काय म्हणतो? मी हे कर्म करणार नाही. म्हणजे हे कर्माचा कर्ता कोण झाला? तू आहेस का? ही सगळी व्यूहरचना, ही जगातली सगळ्या घडामोडी तुझ्या सत्तेने चालतात का? असा एक परमात्मा आहे म्हणतात, तो करतो. पण मला असं वाटायला लागलं तर तू करतोय, तर खरं कोण करतोय? त्याच्या इच्छेने चाललंय. म्हणून तू दोन्ही बाजूनी गुंतला जाशील. कर्म टाकलं तरी गुंतशील, आणि कर्म करून मी करतायस असं म्हटलं तरी गुंतशील. आणि कर्म केलं, भयानक कर्म, युद्ध करणं, मारामारी करणं, संपवणं सगळ्यांना. तू म्हणतो एवढं पाप लागेल, मी सांगतो तुला काही पाप लागणार नाही, चल. कशाच्या बेसवर सांगतात? की तू त्याचं स्वतःच कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नको, कर्म टाकू बी नकोस, आणि केलं तर फळाची अपेक्षा करू नको. पार्थ, आता तुला मी याविषयी कथा सांगतो ऐक. प्रथम ज्या वेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी आदी संस्था निर्माण केली. श्लोक क्रमांक 10 वाजतोय. स्रष्टा ब्रह्मदेव सृष्टीच्या आरंभी यज्ञास वर्तमान 3 वर्णांना उत्पन्न करून या यज्ञाने वृद्धी करा, आपली वाढ करून घ्या, हा यज्ञ तुम्हास इष्ट भोगफल देणारा हो असे म्हणाला. देव त्या भावार्थ वाचतोय. त्यावेळेस सर्व मानवाधिक प्राणी व त्यांनी नित्य आचरणाचे यज्ञाधिक धर्म
हे दोन्ही बरोबर उत्पन्न केली. परंतु ते यज्ञ धर्मस्वरूप गहन सूक्ष्म असल्यामुळे प्रजांना ते समजले नाही. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की देवा, ह्या लोकात आम्हाला काय कर्मोपाय आहे, प्रश्नचिन्ह. तेव्हा तो भगवानाच्या नाभी कमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या लोकांना म्हणाला, बघा हे सगळ्या लोकांना कळालं नाही नेमकं आम्ही काय करायचं. मग त्यांनी म्हणले आपले प्रजापती वडील कोण आहे त्याला जाऊ विचारा. आणि त्या ब्रह्मदेवाला जाऊन विचारतात, आम्हाला काय कळत नाही, आम्ही गोंधळलेले, आम्ही काय करायचं ते सांगा. तुमच्या मग ब्रह्मदेव म्हणाले, तुमच्या वर्णाश्रम विशेषाप्रमाणे तुम्हाला ज्या 18 पगड जातीमध्ये टाकले तिथे तिथे आम्ही पूर्वी स्वधर्म नियमित केले आहे. तुम्ही काय काम करायचं हे पहिले ठरलेले, याने हे काम करायचं त्याने ते काम करायचं, त्याप्रमाणे त्याचे तुम्ही आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील हेतू सहज पूर्ण होतील. तुम्हाला अपेक्षा येते होती, तुमच्या वाट्याला आले ते करत राहा. त्याखेरीज तुम्ही व्रत कैवल्य करू नका. किती किती बारकावं सांगितलेले, ते केल्याशिवाय राहत नाही. जे नाही करायला सांगितलं ते हमखास करतील. आणि वाट्याचं कर्म टाकून संन्याशी माणसाला सुद्धा हे सांगितले, तुमच्या वाट्याला आले ते कर्म करा, संन्याशी होऊन फिरू नका, नुसते व्रत कैवल्य करत फिरू नका. त्याखेरीज तुम्ही व्रत कैवल्य करू नका, तुमच्या वाट्याला आले ते कर्म करा, पण व्रत कैवल्य करू नका. उपवास तापास करून शरीरास कष्ट देऊ नका. किती स्पष्ट शब्दात बजावून सांगितलेले. व तीर्थयात्रेकरता कुठेतरी दूर जाण्याचे श्रम करू नका. जे नको करायला सांगितलं त्याचं त्या होड आहे की नाही. व योगाधिक साधने तसेच कामनिक दैवत आराधना, योगाधिक साधने करू नका. कामनिक व देवता आराधने, ह्या देवाला जर गेलो ना तर ते काय म्हणतात त्याला, पावणाऱ्या देवाला काय म्हणतात, जागृत देवस्थान. ते एक पुस्तकात वाचण्यात आलं, ही जागृत देवस्थानी आणि बाकीची झोपलेली. म्हणजे जागृत देवस्थानी एवढं तर लक्ष ठेवायचं ना का आपण जे बोलतोय त्याचा काय विपर्यास होऊ शकतो. हे जागृत देवस्थानी, बाकीचे सर्व झालं ही झोपलेली देवस्थान आहे ठीक आहे. कामनिक दैवत आराधना, मंत्र यंत्राधिक अनुष्ठाने कदाचित करा. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते येतं मागे यंत्र 7, 12, 4 वगैरे, ते तुम्ही कराल. इतर मंत्राधिक बाकीचं काही करू नका. मंत्र तंत्राधिक अनुष्ठाने कदाचित कराल, करण्याच्या नादी लागाल. किती बार काही सांगितले, पण करू नका हो, असं इथं सांगितलं. तसेच स्वधर्म टाकून इतर देवास भजू नका व या गोष्टी धर्म समजून करू नका. कोणत्या, एवढे सगळं सांगितलेलं आहे. हे धर्मामध्ये मोडत नाही. आणि सगळे लोक आपल्याला काय सांगतात, हेच करा ठीक आहे. फक्त तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो सहज प्राप्त धर्म, सहज तुमच्या वाट्याला आलेलं कर्म सांगितलं आहे, त्या स्वधर्मरूप यज्ञाचे सुखाने अनुष्ठान करा. यज्ञ कोणता सांगितलाय, वाट्याला आलेलं कर्म. जेवण सुद्धा यज्ञ, बोलणं सुद्धा यज्ञ, झोपणं सुद्धा यज्ञ. हे जे सगळी वाट्याला आलेली कर्म आहेत ती तुम्ही करायची. आणि ते करत असताना ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीची सेवा निष्काम बुद्धीने करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने निर्हेतुक चित्ताने आचरण करा. ते कर्म करा, पण परत कसं करा, निर्हेतुक. हे केल्यावर हे फायदा, ते केल्यावर ते फायदा, असा विचार करू नका. सत्य लोकाधिपती ब्रह्मदेव म्हणाले, या प्रकारे स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ होय, म्हणून तोच एक तुम्हाला आचरण करण्यास योग्य आहे. जन हो, असे पहा की तुम्ही जर स्वधर्माने वागाल तर तो धर्मच कामधेनू सारखा इच्छित फल पुरवणारा होईल. मग ही कामधेनू तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. बघा, आपण गेलो तिकडे त्या ताई भेटलेल्या लक्ष्मण महाराजांच्या मंदिरात, निर्हेतुकपणे कर्म केली ना, बस काय अपेक्षा केली, अपेक्षा काय केली, याच मालिकेतल्या महात्म्याकडून कोणाकडून तरी मला बोध भेटावा. तिने निर्हेतुकनी केली, ती जागेवर त्या माणसाला पाठवण्यात आलं आणि तिचं काम तिथं जागेवर करण्यात आलं. अशा पद्धतीने तुम्ही करत मग केलं तर तो काम धर्मच कामधेनू सारखा फल पुरवणारा होईल. कामधेनूकडे जी कामना केली ती
पुरवते. तुम्ही तुमच्या वाट्याला आलं, कर्म केलं, बस. घरातले कोणी नाही केलं, ज्यांचं देवस्थान, दुसरी पोरगी लग्न करून ज्या घरात आली तिने यथासांग केलं आणि निष्काम भावनेने, तर तिला अत्यंत मौल्यवान गोष्ट जागच्या जागी तिला पाठवली. कुठं फिरायला लागलं नाही तिला, आहे की नाही? नेवळे नाव का त्यांचं. हा, मग ही कामधेनू तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. मग ही तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कधीही तुम्ही केव्हाही काय आठवण काढली का त्या गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. या यज्ञाच्या योगाने, श्लोक क्रमांक 11 वाजतो. या यज्ञाच्या योगाने इंद्रादिक देवाची तुम्ही वृष्टी करा, ते देव वृद्धी करा, ते देव तुमची वृद्धी करोत. याप्रमाणे एकमेकाविषयी वृद्धी करणारे असे होत साते तुम्ही सर्व ज्ञान प्राप्तीच्या द्वारा परम श्रेयास प्राप्त व्हा. बघा आता इथे सांगितलंय बारकावा की या यज्ञाच्या योगाने, तुमच्या वाट्याला आलेल्या कर्माच्या योगाने इंद्रादिक देवांना तुम्ही त्यांची वृद्धी करा. म्हणजे त्याला जी अपेक्षित आहे इंद्राला, ते काम तुमच्या हातून होईल. हाताची देवता इंद्र आहे. मग तुम्हाला जे काम करायला सांगितलं ते काम केल्यानंतर तो इंद्रदेव सुद्धा प्रसन्न होईल आणि तो तुमच्या इच्छा पूर्ण करील. ते देव तुमची वृद्धी करोत. याप्रमाणे एकमेकाची वृद्धी करणारे तुम्ही साधे व्हाल. तुम्ही म्हणाल त्याचं कल्याण हो, त्याचं काम करतो, तुम्ही म्हणाल याचं काम, तो म्हणेल याचं काम होऊ द्या. ज्ञान प्राप्तीच्या द्वारा परम श्रेयास प्राप्त व्हाल आणि नंतर ज्ञान प्राप्ती होऊन परम श्रेय जो मोक्ष आहे त्याला प्राप्त व्हाल. कारण या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल आणि मग त्या तुम्हाला इच्छित विषय फल देतील, तुमच्या ज्या इच्छा असतील त्या. अशा रीतीने स्वधर्माचरण रूप पूजेने सर्व देवतागणांचे पूजन केले असता त्या तुम्हाला अप्राप्य वस्तूची प्राप्ती करून देऊन प्राप्त वस्तूंचे संरक्षण रूप क्षेमही निसंशय करतील. जे तुमच्या भाग्यात नाही, तुम्हाला जे मिळणं सहज शक्य नव्हतं की अप्राप्त वस्तू मिळून देतील जर स्वधर्माचं पालन केलं तर, आणि मिळालेली वस्तू परत टिकून ठेवतील, ते त्या देवतांचं काम झालं. त्यांना पाहिजे तशी तुम्ही कामं केली ना. मध्ये आपले टाटा, त्यांच्या कंपनीत तुम्ही काम केलं आणि यथासांग काम करत असताना तुम्ही कोरोनात गेले. ते कोरोनात गेलेल्यांच्या मुलांना शिक्षण आणि ते जोपर्यंत रिटायर होणार होते तोपर्यंतचा पगार ते देतील. आता ते अपेक्षित होतं का? नाही. तसं तुम्ही काय केलं, यांनी प्रामाणिकपणे काम केलं, त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सांभाळही होईल. आणि तुम्ही देवांना भजाल तर देवही तुम्हाला संतुष्ट, देवही तुम्हावर संतुष्ट होतील. आणि अशा प्रकारे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल. तुमच्या डोक्यात आलेल्या कल्पना सक्सेस होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. का होत नाही? काहीतरी आपल्या अशा पद्धतीची वाटचाल होत नाही. तुम्ही वाणीने जे बोलाल ते सिद्ध खरे होईल. तुम्ही म्हणाल तसंच खरं होईल. माऊलींचं झालं की नाही? तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल व महारिद्धी नेहमी तुमची दासी होऊन तुम्हाला सेवा घ्या. आपली काय आज्ञा आहे महाराज, तुमची काय इच्छा आहे बोला, आणि तुमची काय आज्ञा आहे, काय सेवा पाहिजे असे विचारतील. ऋतुपतीची अशा वसंत ऋतूच्या द्वारा ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या, मला असं वाटलं आता आठवण झाली, मी गेलो जुन्नरला तहसीलदार ऑफिस मध्ये, तर ते तहसीलदार म्हणतात आम्ही तुमची काय सेवा करू, अशी आठवण झाली मला त्यांची तिथं. म्हणजे असं होईल, ते सेवा करतील का नाही, पण म्हटले तर आहे हे म्हटले तसे ते तिथं म्हटले की नाही. आज्ञा असे विचारेल. ऋतुपती अशा वसंत ऋतूच्या द्वारा, ऋतुपती जशा अशा वसंत ऋतूच्या द्वारा ज्याप्रमाणे वनशोभा या आपल्या फलपुष्पा भराच्या लावण्यासह निरंतरतेचे वास्तव्य व सेवा करते, तेव्हा अशी घटना घडून येते. तुम्ही ज्या वेळेला तशा पद्धतीने कर्म करता पद्धतीने, त्यावेळेला ही दैवत तुम्हाला सहज प्रसन्न होतात. जशी झाडं झुडपं लावली का वसंत ऋतूमध्ये ती फळं फुलांनी सुशोभित होतात, ती कशी ऑटोमॅटिक होतात. याच्यामध्ये 100 नंबरचा आहे, त्याच्यामध्ये तुमचे ते बीडचे महाराज म्हणले
त्यांनी नवीनच शेती घेतली, एकाने लावली आणि माळाला म्हणलं का रे याला फळं फुलं कधी येणार आहे, एवढं पाणी पिणी रोज. तो म्हणलं वसंत ऋतू आल्यानंतर. तो म्हणलं वसंत ऋतू आला का मला सांग. मग बऱ्याच दिवसांनी परत आला आणि तो फळं फुलं आली. म्हणजे काय वसंत ऋतू आला होता का? हा. मग माझी त्याची गाठ नाही घालून दिली. म्हणजे त्याची प्रत्यक्ष भेट नाही पण अप्रत्यक्षपणे त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. तसं तुम्ही जर स्वधर्माचं आचरण केलं तर देवतेंनी जी कामं करून ठेवली ती कामं तुम्ही केल्यासारखी होतील. मग ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि मग आपोआप तुम्हाला अपेक्षा नसताना किंवा अपेक्षा असल्या तरी ऑटोमॅटिक त्या गोष्टी घडून जातील. श्लोक क्रमांक 12. यज्ञाने संतुष्ट केले गेलेले देव. हे कोणाला सांगितले मार्गदर्शन? अर्जुनाला अजून ज्ञान झाले. अर्जुन चाचपडतोय, संभ्रमावस्थेत आहे. अशी लोक ज्यांना काहीच दिशा नाही, अजून संतांची भेट नाही, काय नाही, त्यांनी तुमच्या वाट्यात आलेले कर्म करायचं. आणि ब्रह्मदेवानेच जगातल्या सगळ्या लोकांना सांगितलं. असं करता करता तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन मग उत्तम दर्जाचं ज्ञानही तुम्हाला ऑटोमॅटिक घरच्या घरी भेटेल. श्लोक क्रमांक 12 वाजता. यज्ञाने संतुष्ट केले गेलेले देव तुम्हास इष्ट असलेले भोगच देतील. त्या देवांनी दिलेले भोग त्या देवास न देता जो भोगतो तो चोरच होय. मग तुम्हाला जे दिलं त्याच्याबद्दल तुम्ही त्याला नैवेद्य स्वरूपाने ते द्यायचे त्यांना. आणि जर त्याला न देता मीच खाणार तर ती चोरी केल्यासारखं, त्याला देऊन खाल्ला तर तो प्रसाद स्वरूप होणार. त्याप्रमाणे तुम्ही जिथे असाल तेथे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवच तुमचा शोध करीत तुमच्या मागोमाग येईल. बाबांनो, अशा रीतीने जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही सर्व ऐश्वर्ययुक्त होऊन सर्व काम व्हाल. म्हणजे तुमच्या ज्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण होतील. अर्थात तुम्हाला कसलीही इच्छा राहणार नाही. सगळे बघून झाल्यानंतर तृप्त होतो माणूस. त्याहून उलट पक्षी सकल संपत्ती प्राप्त झाली असता जो कोणी विषय वासनेच्या गोडीला आसक्त होऊन उन्मत्त इंद्रियाच्या स्वैरवर्तनास अनुमोदन देईल त्याच्या संगतीप्रमाणे वागतो. यज्ञाची संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीने स्वधर्माचरणाने जो सर्व व्यापक ईश्वरास भजणार नाही. म्हणजे जोडून या धन उदास विचारी तुमच्या वाट्याला आलेलं ते तुम्ही स्वतः उपभोगा आणि इतरांना द्या. जो अग्नीत आहुती देणार नाही म्हणजे काय? जो भुकेलेला आहे त्याच्या पण इच्छा पूर्ण करणार असा अग्नीत आहुती. नाही तर आपण जो चुलीत नैवेद्य टाकतो तो नाही. हा जो रोज चुलीत नैवेद्य टाकतो तोच येतो. जागा आहे तिकडे थोडं थोडं सारखा वर पाठवा एक दोघांना. जुईवाली बरोबर सारखा. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीने व स्वधर्माचरणाने जो सर्व व्यापक ईश्वरास भजणार नाही, परमात्म्याला जो अग्नीत आहुती देणार नाही, देवता पूजन करणार नाही, यथा योग्य काली ब्राह्मणास भोजन घालणार नाही अथवा गुरु भक्तीला जो कंटाळून पाठमोरा होईल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही व आपल्या जातीस संतोष देणार नाही, असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो द्रव्य मदाने उन्मत्त होऊन केवळ भोग लुलूक विषयासक्त होईल बस स्वतःसाठी, इतरांचं काय नाही, त्याला मत संकटे येण्याचा थोर धोका आहे. तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल आणि हे पहा प्राप्त झालेले भोग सुद्धा भोगावास मिळणार नाहीत. म्हणजे आपल्याला मिळालं ते इतरांचा सुद्धा त्याच्यात आहे. त्याप्रमाणे त्यांना त्या पूर्तता करायची. देवाने दिलेल्या संपत्तीचा यथासांग विनियोग करायचा. आणि जर नाही केला आणि स्वतः पुरताच भोगी झाला तर एक एक वस्तू काढून देणार. जसा आयुष्य संपलेल्या शरीरात प्राणवास करीत नाही किंवा दैवहीन करंट्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही, तसा स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सर्वांचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मालवता क्षणीच त्याबरोबर जसा प्रकाशही नाहीसा होतो त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतो, प्रजजन हो, जो आपल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण सोडतो, आपल्या वाट्याप्रमाणे आलेले कर्म करत नाही,
त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होते हे नीट आहे का? मग तो पराधीन होतं, मग कुठच्याही योनीमध्ये त्याला टाकवणार. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ यमदंड शिक्षा करेल आणि हा केवळ चोर आहे असे समजून त्याच्या सर्वस्वाचे हरण करील. मग रात्र झाल्यावर स्मशानात भूते जशी व्यापून टाकतात तशी सर्व संकटे त्याच्याजवळ येऊन त्याला घेरतात आणि त्रास देतात. तू जर अर्जुनाला लढाईचं काम टाकशील तसं ज्याला ज्याला जे जे कर्म आले ते कर्म करायचं. कर्म करत असताना निष्काम भावनेने करायचं. त्याची फलश्रुती भेटली तर ती एकट्यासाठी यूज करायची नाही. प्रत्येकासाठी जे सर्व प्राणी मात्र भगवंत नटलेले अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा. त्याचा वापर केला तर तो तुला फलदायी होईल. आणि जर तू एकट्यासाठीच करशील तर मग मात्र ते तुझं मिळालेलं सर्वस्व. आता स्वधर्म काय आहे? मोठ्याने बारक्याला हात देऊन वर करायचा असा स्वधर्म आहे तुझ्या वाट्याला. आता सर्व श्रीमंती काय असेल, ज्ञान असेल काय, आणि ते जर नाही तू केला त्याचा फक्त स्वतःसाठीच वापर केला तर मग ते सगळं देव काढून घे. आणि फक्त काढून घेणार नाही तर तुझ्या वाट्याला मग पुन्हा जशी भूतात स्मशानात सगळी भूत आहे तशी संकट अजून तुला येऊन घेरते. तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची पातके झाडून सर्व दैन्य दारिद्र्य ही त्याच्या ठिकाणी वास करतात, भोगावी लागतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना शिकवलं, तुम्ही शौर्यवान होत ना, मग लोकांच्या आडीनडी येत ना ते तुम्ही काम करा. गाईला सांभाळा, ब्राह्मणांना सांभाळा, गोरगरिबांचं सगळं व्यवस्थित पालन करा, मग तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही स्वधर्माचं पालन केलं तर तुमचं वैभव वाढेल. जनो याप्रमाणे त्या उन्मत्त म्हणून, आणि जर नाही केलं तर पुन्हा लयाला जाणार. जनो याप्रमाणे त्या उत्तम मनुष्याची स्थिती, उन्मत्त मनुष्याची स्थिती होते. अशा दुःखात ते प्राणी कितीही रडू लागले, आक्रोश करू लागले तरी कल्पाचा अंत झाला तरी त्याची त्या दुःखातून मुळीच सुटका होत नाही. बघा, कर्म अधिकारी लोक ज्ञानाचा काही गरज नाही, पण त्यांना असं मानलंय तुमच्याकडे आहे ना त्याचा सांगवा वापर करा. त्याचा योग्य वापर केला तर आहे ते वाढल. गुजराती लोकांचं तसंच आहे पेरतात, वाढतं शेतकऱ्याप्रमाणे, पेरलं वाढलं. त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर सुटाल. आणि जर तुम्ही एकट्याने त्याचा उपभोग आहे, मी आता हे मोठमोठे काही राजकारणी, आता समजा योगी मोदी साहेब, यांचं काय उद्देश आहे? आपल्याला मिळालेलं ज्ञान, आपल्याला मिळालेलं वैभव इतरांसाठी खर्च करायचं त्याच्यासाठी, आणि इतरांसाठी जगायचं. इतरांसाठी का जगायचं? त्याचं मध्ये एक वाक्य आलं होतं, ईश्वर सगळ्या जीवांमध्ये आहे. कोणतं वाक्य होतं? असं समजून ते योग्य ठिकाणी वापर करायचा. ईश्वराप्रमाणे सर्व अनुमोदन देऊन, बघा पुढे आले ते वाक्य, मागच्या श्लोकात आले का? इकडे नाही आले. तुम्ही जे करू म्हणा ते महासिद्धी द्वार सुखासमोर सुधर्म. बघा 4 नंबरची ओळ आहे. बघा 4 नंबर, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्याला पूर्ण संपत्ती दिली आहे. काय केलं तुम्ही? स्वधर्माचं पालन म्हणजे काय केलं? यज्ञ. त्या यज्ञातून यज्ञ देवता प्रसन्न झाली. मग त्या तुमच्या सगळ्या इच्छित कामना, तुम्हाला अप्राप्य गोष्टी होती त्याही मिळून मिळाल्या, त्या टिकतील म्हणून गॅरंटी नाही, त्याचाही सांभाळ केला. पण ती संपत्ती दिली, त्या संपत्तीने स्वधर्माचरणाने जो सर्व व्यापक ईश्वरास भाजणार नाही. म्हणजे तुम्ही कोणाला मदत करणार आहे? जे देणार आहे ते कोणाला देणार आहे? ईश्वराला देणार. म्हणून स्वामी म्हणतात, कर्मदरी तुमच्या दरवाज्यात जर एखादा भिकारी माणूस आला, त्याने हात पसरवले तर तो दरिद्री नारायण आहे असं समजून तुम्हाला त्याची सेवा करण्याचा योग आला तो तुम्ही घालू नका. त्याला असं शिकू नका तुला काही कामधंदा करायला जमत नाही काय. आणि अशा बुद्धीने जर केलं तर सर्व व्यापक ईश्वरास. आणि आता तुझा स्वधर्म आता बदलला, तुझ्याकडे आहे ना वाटणं, हा तुला काय झाला? ज्ञान आहे. ज्ञान आता बघा, आता लगेच क्लिअर होईल. ज्ञान आहे आणि ते ज्ञान बाबाकडे आहे, बाबा देत नाही. बाबा स्वधर्माचं पालन करतो का नाही करत? नाही करत. आणि करावा म्हणून आंधळा म्हणतो, धर्म जागो सदैवाचा जेबा पर उपकारी. आणि आंधळाशी दृष्टी देतो, त्याचे धर्म जागो
कोणाचा? सदैवाचा, जो दैवमान त्याचा. आणि आंधळ्याशी दृष्टी म्हणजे त्याचा धर्म काय आहे? आपल्याकडे आहे ते इतरांना देणं, आणि त्याचा धर्म चालू द्या, आणि आंधळ्यांना दृष्टी भेटू द्या, ज्ञानाला तिकडं ज्ञानाला अज्ञानाला मार्ग लावायचं काम आहे. आणि इथे संपत्तीने स्वधर्मचरणाने जो सर्व व्यापक ईश्वराला भजणार नाही. सेवक जो आहे ना म्हणतात ना, काय म्हणतात? समाजसेवक. त्याला समाजाचा अधिष्ठान कळेल, सगळ्यात परमात्मा नटलेला आहे तो असं म्हणणार नाही मी यांच्यासाठी एवढं केलं, मी यांच्यासाठी केलं. त्याने माझ्याकडून करून घेतलं, त्याच्यासाठीच त्याने सगळं करून घेतलेलं. कोणासाठी केलं त्यांनी? बघा, आपण तरी पण 4 नंबर ओळीकडे जाऊया. तीही यज्ञ भाविकी सुरी 11. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जरी सुरी ते हे संपत्ती दिलेली पुरी, त्या यज्ञ देवता प्रसन्न होऊन त्यांनी तुम्हाला जी दिलेली सगळी संपत्ती तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. स्वधर्माने सर्वेश्वराला म्हणजे सगळे ईश्वर नटलेले प्राणी मात्रांना न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. आता अग्निमुखी हवन म्हणजे जो भुकेलेला आहे त्याला न करी. प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे न करी देवता पूजन. प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे, ज्याला गरज वाटत त्याला ब्राह्मणाला जो देत नाही. विन्मुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी. आलेल्या पाहुण्याचा आदर नाही करत. संतोष नेदिल ज्ञाती आपुली, आपल्या जातीतल्या लोकांचं. जातीसाठी तू का म्हणे जातीसाठी घ्यावी माती. जसं आपण आपल्या हे गुजराती लोक बघा याला पाळून येत. आपल्या कुळातला माणूस, आपल्या जातीतला माणूस जर का तर दब घ्यायला लागला, त्याला जर वर यायला चान्स असेल तर मदत करतात आणि त्याला वर काढतात. मग लोक म्हणतात हा असं आहे बरं का, आणि त्याला वर काढलं तर हा त्याच्या वर जाईल अजून. बरोबर की नाही? आईसा स्वधर्म क्रिया रहितो आथिलेपणे प्रमत्तो, केवळ भोगासक्त होईल जो. आणि स्वधर्म क्रिया रहित आपल्याकडे आहे, त्याला नाही मदत करील कोणला. आणि आथिले पण समाजामध्ये मिळवतो मोठेपणा, केवळ भोगासक्त होईल जो. आणि फक्त भोगी होईल तया मग अपाव थोर आहे, मग त्याला लय नुकसान आहे. जेणे ते हातीचे सकळ जाईल देखा प्राप्तहीन आहे भोग भोगू. आणि मग हातातलं सगळं जाईल आणि मिळालेले प्राप्ताचे भोग सुद्धा भोगता येणार नाही. काहीतरी रोग होईल आणि तो डॉक्टर सांगेल हे खायचं नाही, आणि ते त्याच्याकडं विरपून देणे. अशा प्रमाणे म्हणजे बघा स्वधर्माचं इकडे अशा पद्धतीने त्यांनी पालन करायला सांगितले. इकडे किती ओळीला आलो होतो आपण? 15च्या. जनो याप्रमाणे उन्मत्त मनुष्याची स्थिती होते. अशा दुःखाने ते प्राणी किती रडू लागले, आक्रोश करू लागले, तरी कल्पांचा अंत झाला तरी त्याची त्या मुळात सुटका होत नाही. मग जर त्याला मिळालेल्या वैभवाचा यथा सांग उपयोग नाही केला त्यांनी, मग बघा ना आता इथे तुकाराम महाराज म्हणतात, हा इथं म्हणतात रसा तळाला जाईल. आणि जर त्याने तसं केलं, जोडून या धन उत्तम व्यापारे उदास विचारे म्हणजे रिटर्नची अपेक्षा नाही, तोची गती एक पावे पावे एक नर आणि उत्तम भोगील जीव खाणी. अशा प्रकारची कर्म करणारा तोच, बाकी नाही. उत्तमाची गती तो पावे एक नर, उत्तमच भोगील जीव खाणी. आणि त्याच्यामध्ये ना पशूंचे पालन, गायींचे काय, पशूंना खायला भूतांना खायला, असं काही प्रमाण आहे का पुढं? नाही जाऊ द्या. मग त्याला तो, आणि जर असं नाही केलं तर अशा ठिकाणी टाकणार का कल्पकाळापर्यंत थिजत पडत, पण त्याला वर यायचा काही चान्स राहणार नाही, तो तिथेच राहणार. मग किती रडला मला सोडव तरी नाही, तरी आता त्याचा अंत आक्रोश करू लागले, तरीही कल्पाचा अंत झाला तरी त्या दुःखातून मुळीच सुटका होत नाही. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करतात की तुम्ही आपला स्वधर्म कधी सोडू नका, आपल्या वाट्याला आलेला कधी धर्म सोडू नका. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माय. परोपकारी नेने परनिंदा, सगळ्यांवर उपकार करणार, कोणाची निंदा नाही करणार, इतर स्त्रियांना बहिणीप्रमाणे मानणार. भूतदया गायी, पशूंचे पालन, ठीक आहे ना.
सर्व भूतदयांचं प्राणी मात्रांचं संरक्षण, गायींचं पशूंचे पालन, तान्हल्या जीवन वना माझी, याचं चाललंय आता हिस्ट्री सगळी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, स्वतः शांत राहा, कोणाचंही कधी कोणत्याही बाबतीत तो वाईट होईल. आणि वाढवी महत्व वडिलांचे, सिनियर लोकांचं महात्म्य वाढवी, स्वतःच नाही. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. अशा प्रकाराने गेला तर स्वधर्माचं पालन, आणि अशा प्रकाराने नाही गेला तर रसा तळाला गेल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेव प्रजेला दुःखातून कधीही सुटका होणार नाही. त्याची कल्पनेचा अंत झाला तरी त्याचा दुःखातून मुळी सुटका होत नाही. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करतात की तुम्ही आपला स्वधर्म कधीही सोडू नका आणि इंद्रियांना स्वच्छंद वर्तन करू देऊ नका. तसे वर्तन केले तर तुम्ही कधी पण स्वधर्माचं पालन करायचं सोडू नका, इंद्रियाच्या अधीन होऊ नका, स्वच्छंदाने मनाच्या मनाने मार्गाने जाऊ नका. ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर तत्क्षणी मृत्यू होतो, त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने तुमची स्थिती होईल. म्हणून तुम्ही स्वधर्म केव्हाही विसरू नका. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले उचित कर्म म्हणजेच धर्म, वाट्याला आलेला म्हणजे स्वतःचा धर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, त्याच नाव काय इथे स्वधर्म म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले उचित कर्म करण्याविषयी नेहमी अनुष्ठेय तत्पर असावे, हेच माझे वारंवार सांगणे आहे. कोण सांगतोय इथं? कोण सांगतोय? भगवंत अर्जुनाला सांगतात. कोण सांगतोय शिंदे इथं? बरोबर. बघा, याच्यासाठी सिनियर माणसं घरात पाहिजे. कोण सांगतंय? कोण सांगतंय? प्रश्न गोष्ट सांगतात त्या अर्जुनाला, ब्रह्मदेवाने प्रजेला काय सांगितलं ते गोष्ट. आता कोण म्हणाला? हे कोण सांगते? आता ब्रह्मदेव सांगतोय. ब्रह्मदेव प्रजेला सांगतोय तुमच्या वाट्याला आलेले ब्रह्मदेवाकडे लोक गाराने घेऊन गेले आणि गाराने गेल्यानंतर त्याच्या निराकरण करण्यासाठी ते सांगताय. पलटलं का ना? 13 नंबरचा श्लोक बरोबर शिंदे. हा, देवयज्ञाधिक करून अवशिष्ट राहिले अन्न खाणारे शिष्ट सर्व पापांकडून मुक्त केले जातात. बघा, तुम्हाला मिळालेला प्रसाद समजून इतरांना वाटून, आणि हे इतरांना वाटणं म्हणजे देवाचा यज्ञ पूर्ण करणं, आणि मग ते खाल्लेले किती टाकोटाक रतन टाकाचं त्यांचं वागणं, ते रतन टाकाच आहेत ना. हो, असंच आहे की नाही? आपण सगळ्या देवयज्ञादी करून अवशिष्ट राहिलेले अन्न खाणारे शिष्ट सर्व पापाकडून मुक्त केले जातात. परंतु जे आपले पोट भरण्यासाठी अन्न शिजवतात ते पापी लोक पाप खातात. भावार्थ 19 नंबरचा. असे पहा की जो विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, जो विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करणारा मध्ये आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो. सांगा बरं अजून एक उदाहरण कोरोना मधलं. हे तर झालं वैयक्तिक जीवनाचं. अजून एक मोठी मदत केली. काका सांगतील मला. देशाला वॅक्सिन, अजून पैसे दिले. किती पैसे दिले? 1500 कोटी दिले. 1500 कोटी देशाला मदत केली त्यांनी. त्यांचे वाडवडील, मी बोलतो ते बरोबर असत. बघा, त्यावेळेला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ट्रेन त्यांच्या मालकीची होती, ती दिली त्यांनी देशाला. हा, बघा, स्वधर्माचं पालन आणि ते रोमात असावं लागतं. बापदादाच्या नुसार ते रोमात असावं लागतं. बघा, टाटा, जमशेदजी टाटा, आपल्या शाळेत धडा होता ना. हा, बघा, जो असे पहा की विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो. निष्काम बुद्धीने आचरण करणाऱ्यांमध्ये आपल्या जवळ, ज्यांनी निष्काम बुद्धीने म्हणजे जोडून या धन
वाईटनी, निष्काम बुद्धीने म्हणजे वाईटनी मिळालेले, अपेक्षा नव्हते पण मिळाले तर ते एवढ्या करत राहायचं आणि 4 शपथपेढ्यांमध्ये एक पटपेढीत जास्त ठेवायचे नाही. तर तो दुसऱ्यांना देत राहतो. आपले गुरु आप्त व अग्नी यांची पूजा करतो आणि यथाकाळी बघा आपल्या आप्त वर्गाला, आपल्या ज्ञाती बांधवांना मदत करायची असते. आपल्या ज्यांची संबंध आहे ना करत राहायची मदत. अग्नी यांची पूजा करतो. अग्नी म्हणजे ज्याला भूक लागली ते घाटकोपर ईस्टला राजेवाडी गार्डनच्या इथं चेंबूरवरून भिकारी रिक्षा करून जेवायला येतात. पुढं चेंबूर गार्डनला आणि भीक मागणार सिग्नलला 2 रुपये 2 रुपये 2 रुपये आणि 20 रुपये बिल झाला त्याचे 4 समोर एकत्र बसणार. तर तिथं कोट्याधीश बाई येते, तिचे नातू ताट वाढतील, डाळ वाढतील, भात वाढेल आणि म्हातारी दादी आहे ना तिला लाडू सुद्धा उचलत नाही. ती लाडू वाटायला एकेकाला 300-400 रुपये किलोचे लाडू भिकाऱ्यांना. भुकेले शहाणे पात्र विचारून बरं वर्मा आहे धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. म्हणजे कधी आता ते आपल्या यादव बाबाकडे काहीच नाही आणि त्याला कळले पाहिजे प्रसंगी आणि त्याने लोकांना काय घातलं पाहिजे धर्म आहे वर्मांगी आणि कळले पाहिजे प्रसंगी. ज्याच्याकडे आहे त्याला कळालं पाहिजे, ज्याच्याकडे नाही त्याला कळालं तर तो काय करणार आहे, त्याचे खायचे हात तो काय दुसऱ्याला पुरवणार आहे. तरी पण तो देतो. हे पक्क आहे, हा माझा स्वानुभव आहे. ज्याच्याकडं काहीच नाही ज्याची ताकद ते पुढे. आपण पंढरपूर आळंदीला जायचो ना तर गाडीत पहिलं नाव आणि पहिले पैसे रामदास किसन यादव. बाकीच्यांना दिवस जवळ आलेले पैसे द्या, जवळ दिवस आले पैसे द्या अशी सांगण्याची इंटिमेशन करावं लागते. पण रामदास बाबा किसन यादव हे पहिले पैसे, कारण त्यांना गॅरंटी आपल्याला येतात की नाही काय माहित नाही. अग्नीची पूजा म्हणजे भुकेलेल्याला अन्न देणे का. अशी यथाकाली ब्राह्मणाची सेवा करतो. ब्राह्मणाला देत जायचं, त्यांना उत्पन्नाचा काय सोर्स नाही. पाया पडलं तरी द्यायचे. बाबांना देतो का नाही पाया पडल्याचे पैसे, त्यांना पण पैसे द्यायचे. व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो श्राद्धाधिक नैमित्तिक कर्म व पर्व काळी त्याचे पूजन करतो. बघा आपल्या श्राद्धाधिक कर्म पितरांना सोडवायचं पण काम केलं पाहिजे. त्यांच्या नावाने आलो ना त्यांच्यामुळं आपण जन्माला आलेलो आहे. घरदार तर द्या सोडून, पण त्यांच्यामुळेच आपलं येणं झाले की नाही. त्यांनी दिवा लावत 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 पुढपर्यंत आणले. कशासाठी, आम्ही खाल्लो पिल्लो वरगटलो, आम्ही अटकलो, पण तुम्ही सोडवा आम्हाला. ते स्वधर्माचं पालन आहे. याप्रमाणे विहित कर्माचरण व पंचमहायज्ञादी करून जे यज्ञशेष अन्न सहज बाकी राहील ते सगळ्यांना वाटून जे शिल्लक राहील ते खायचं आपण. व ते यज्ञ पुरुष अन्न सुखाने आपल्या कुटुंबाचं सेवन करतात. आपले नलावडे साहेब आहेत ना ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर चांगले पैसे पण त्यांना भरपूर भेटले आणि खूप महागाचे पेढे. ओतूर मधलं पहिलं फेमस दुकान कोणाचं, फकीर बाईचं आहे की नाही, फकीर याचं ना. तर त्यांच्या इथले पाव किलोचे बंडल घेतले, तेवढं चाळीतले तेवढे त्यांच्या ते वाडी आहे ना त्यांना सगळ्यांना त्यांच्या घरी. काय तुम्ही जाताना येताना मी दुपारचं उन्हात निघाले कधी विचारायचं बरं आहे ना, चाललं कामधंदा बरं आहे ना, पोरं बाळ बरेत ना, तुमच्या आशीर्वादाने सही सलामत सुटलो. याप्रमाणे विहित कर्माचरण व पंचयज्ञादी करून हे यज्ञशेष अन्न सहज बाकी राहील ते यज्ञविशेष रूप अन्न सुखाने आपल्या कुटुंबाचं सेवन करतो व ते सेव्य स्वरूप यज्ञशेष सेवनच त्याच्या सर्व पातकांचा नाश करते. हे कळालं गुंड लोकांना कळालं आणि मोठमोठ्या देवस्थानच्या तिथं त्यांनी अन्नसत्र चालू केलेले. त्याच्यामुळे सुद्धा काय होईल बघा, त्यांनाही कळालं टाटालाही कळालं. मग ते असेच त्यांनी अन्नसत्र घातली केले मोठमोठ्या लोकांनी. कारण आपल्याकडून जे पाप झाले हे जेव्हा मोठमोठे युद्ध व्हायचे ना त्यावेळेला सुद्धा हे जेवण घालायचे ब्राह्मण लोक. त्याला काय प्रायश्चित्त यज्ञ आणि त्याच्यातून अन्नदान वगैरे वगैरे करायचं म्हणजे आपल्याला थोडस काय होईल, हलकं होईल.
अमृताचे सेवन केल्यापासून ज्याप्रमाणे महारोग त्या महारोग्याला सोडून जातो, त्याप्रमाणे यज्ञ वशिष्ठ अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातो. बघा, हे सगळ्यांना दिल्यानंतर मग आपण ते सेवन केलं तर तो काय झाला? कोण जेवून गेले? प्रभू जेवून गेले सगळे. आणि उरलेलं जे शिल्लक राहिले ते प्रसाद, मग त्याने महारोग्याला जर ते औषध अमृत दिलं तर सुटून जातो. कसा सुटून जातो? ज्याप्रमाणे ब्रह्म निष्ठ महात्मा यत् किंचित केव्हाही आत्मभ्रांतीला वश होत नाही, त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे सेवन करणारा केव्हाही दोषाच्या तावडीत सापडत नाही. म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्य, आला तोच अभंग, स्वधर्मानेच खर्चावे. कमवायचं स्वधर्माने, खर्च करायचं स्वधर्माने, आणि मग बाकी उर्वरित राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. मग पडायचं कशाला? कमवायचं ठेवायचं नाही, काय करायचं? वाटून शोधायचं. मग करायचंच कशाला? ही मोठमोठ्या कोट्याधीशांना काही कंपन्या चालवायची गरज आहे? बसून राहू शकतात ते. पण ते काय करतात? ही जनराटी, एक काय म्हणतात, जीव जीवश, असा एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्था, अशी ही सृष्टीची आरंभाची कथा या रीतीने वागण्याशिवाय मनुष्याने, भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्था, अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा आहे, या रीतीने वागण्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये. याच्यात अध्यात्म सांगितलंय, पण असा वागलास तर अध्यात्माच्या ज्ञानापर्यंत पोहोचशील. व्यावहारिक देशातलं मार्गदर्शन केलेलं आहे, आणि याला कर्म मार्ग म्हणले. याच्या उलट पक्षी जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा असे मानतात, आणि मग अशी काय सांगितलं, 4 नंबरचं वाक्य काय होतं? ईश्वर म्हणून त्याचं. 4 नंबरचं वाक्य होतं, सर्व व्यापक ईश्वरास भाजणार नाही, सगळ्यांमध्ये प्राणी मात्रांमध्ये ईश्वर पाहणार नाही. आणि इथे काय सांगतात, जो स्वतःला काय उलट पक्षी, जो आपल्या शरीरासच आत्मा असे मानतो, विषय ही सेवनार्थ भोग्य वस्तू आहेत असे मानतात, त्याशिवाय त्यांच्या बुद्धी दुसरे काही स्मरण होत नाही. शरीराला आत्मा आणि मिळालेले विषय ही आपल्या भोग वस्तू आहेत, याच्याशिवाय दुसरं त्याच्या डोक्यात नाही. बुद्धीचे वैभव याचं अन्य नाही तुझे, हे सोडून दुसरं नाही. हे संपत्ती वगैरे सर्व साहित्य यज्ञ संबंधी सामुग्री आहेत, हे न जाणता जे भ्रांतीत असतात आणि केवळ अहंकार बुद्धीने फक्त विषय उपभोग भोगण्यावरच त्यांची दृष्टी असते. म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट देवाने दिली तर ते यज्ञातले काय सगळे समिधा साहित्य ती यज्ञातच वापरायची. यज्ञ कोणता सांगितलाय? अखंड प्राणी मात्राचं कल्याण हो या इच्छेने आपल्याकडचं असेल. ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्ञान, ज्याच्याकडं पैसा आहे पैसा, ज्याच्याकडे शक्ती आहे शक्ती, त्याने समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करायचा. कारण समाजामध्ये समाज म्हणजेच सर्व ईश्वर नटलेला आहे. जे आपल्या इंद्रियास आवडणारी अशी नाना तऱ्हेची उत्तम पक्वान्ने तयार करून आपणच त्याचे सेवन करतात, ते पापी लोक केवळ पापाचेच सेवन करतात असे झाल. किती खाली आलेत आता भगवान कृष्ण, काय उंची किती खाली येऊन सांगितले. त्याचं नाव अर्भकाजीसाठी खाली पार येऊन सांगतात असं वागलं पाहिजे तुम्ही. कोणाला सांगतात? अडाणी अज्ञानी जीवाला. वास्तविक पाहता जेवढी म्हणून संपत्ती आहे ती सर्व संपत्ती स्वधर्मरूप यज्ञ उपयोगी सामुग्री हवन द्रव्य आहे असे समजावे. मग ती स्वधर्मरूपी यज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावी. म्हणजे जे सगळ्यांना देणार त्या प्राणी मात्रांना, म्हणजे ती कोणाला कोणी दिलेली आपल्याला? हे ती सगळी संपत्ती देवाने दिली आणि ती परत ह्या प्राणी मात्राला दिली. म्हणजे कोणाला दिली? देवालाच दिली. स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वरास अर्पण करावी. हे सर्व सोडून पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वतः करताच नाना प्रकारचे पदार्थ तयार करवितात, ज्या अन्नापासून यज्ञ सिद्धी जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो. ते हे अन्न सामान्य योग्यतेचे नाही हो. म्हणून तुकाराम महाराजांच्या घरी स्वयंपाक चाललाय, आजच्या भाकरी पुरतच पीठ आहे आणि तिथे देव परीक्षा घ्यायला आलाय आणि त्या पोरीने उचललं आणि ते नेऊन दिलं. हा स्वधर्मरूपी यज्ञ त्यांच्या मुलाबाळांना कळला.
ते हे अन्न सामान्य योग्यतेचे नाही. बघा ओळ कधी जबरदस्त आहे, म्हणून 32 क्रमांकाची ओळ. जीही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोष होय, ते हे सामान्य अन्न नव्हे म्हणून या. आणि आपल्या वाडवडिलांनी काय केलेले दशकिरीला आता जेवती काय नाहीत लोक. दशमीला जेवणाला पहिले कोण यायचे? गावाकडे जेवायला नंदीवाले गरीब माणसं जेवायला यायचे की नाही. त्याला इकडे थांबा तिकडे थांबा, आमचे पाहुणे रावळे जेवू द्या. येऊन जेवू द्या पाहुणे रावळे. आता पाहुणे रावळे नदीवरूनच पळून जातात. कोण जेवायला येतं? ज्यांना गरज आहे त्यांना दिली पाहिजे होती की नाही. हे न म्हणावे, हा बघा, हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्व यया. एक टीव्हीला 2-3 वेळा असे मोबाईल मध्ये दाखवले होते. जे गरीब आहे ते भीक मागते. एक माणूस भीक मागतोय, भीक. आणि त्याला एकाने असे डॉलर पैसे दिले, घेतले. तेवढ्यात दुसरी एक बाई चालली होती. ती म्हणते मला डॉक्टरकडे जायचंय, पैसे नाही. लगेच तिला म्हणले हे घे, जा डॉक्टरच्या आपण. आता राहिल्या 2 नोट. दुसरं गेला तर एका ठिकाणी गेला तर ती बाई म्हणते, मेडिकलवाला म्हणतो एवढे दवा देऊ शकत नाही, एवढे पैसे देते. म्हणजे अहो शॉर्ट आहे. नाही म्हणले, मग दवा नाही भेटायचा. दुसऱ्या बाईला म्हणले देव ग बाई, बरी होती तिला. म्हणले कोण नाही देणार, याने दिली त्या भिकाऱ्याने ऑर्डर. आणि तिसरी नोट राहिली, कुठं खर्च केली माहिती का? पाहिलंय का? आम्ही बाकीचं नाही कोणी पाहत. तर मग तिसरी बी नोट त्याला दिली. हे सगळं तो पाहत होता देणारा. बापरे, तू किती श्रीमंत आहेस. खरा श्रीमंत पण आहे तोच आहे. आणि त्याच्याकडे थोडे पैसे उरले, अजूनही पण थोडे पैसे उरले. त्याच्यातून अन्न घेऊन गेला. तर ते शेजारच्या झोपडीतून आणलं. तो म्हणला अरे मला पाहिजे ते, मला मी काहीच सकाळपासून खाल्लं, मला घेऊन जा. आणि तो गेला. दुसरं त्याचं रिलेटिव्ह त्या झोपडीतून दुसरा बाहेर आला. अरे थोडं बिस्किटची बाटली पाहिजे. म्हणलं येईल वाला कोणतरी येऊन. तेवढ्यात हा माणूस आलाय बाटली घेऊन. आणि याला बाटली घेऊन दिले. तर त्याला तो त्या झोपडीत इकडे रे आली बाटली, ही घेऊन घे. हा चट झाला ज्याने पैसे दिले. आणि तो घरी गेल्यावर जेवताना बोलायला लागला त्याच्या आईशी, असं असं आहे तसं तसं आहे. म्हणले तुला मी आजपर्यंत बोलले नाही. असाच माझा एक दारिद्र्याचा दिवस होता. हो तुझे वडील वारले, मला कोण कामाला ठेवा नाही, मी बारीक होता. काय करायचं, असं फिरत बसले. आणि मग कोणीच नाही. एक दिवस अशी दुर्दशा आली, पण मला काय राहायला जागा नाही, काय नाही. तो एक महात्मा आहे ना मला भेटला आणि त्यांनी मला उभं केलं. ते म्हणले पण तसाच हा महात्मा आहे, मला पण याला भेटायला जायचं. चल त्याला भेटायला घेऊन गेली. तर हे जो हे रस्त्याच्या कडेला फुटपाथला भीक मागतोय ना, त्यानीच याच्या आईला उभं गेलो. कसं फिरून आले. हा त्या स्वधर्माचं पालन करत होता, तरी त्याला त्याचा गर्व नाही मी हे काहीतरी करतोय ते. असं कार्य आहे यांचं. पलटी केले काय पान? किती नंबर? 32 वाचत होता आपण, बरोबर. मग या अन्नाला साधारण असे समजू नये, तर अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज. कारण हे सर्व जगाचे जीवन हेतू म्हणजे जगण्याचे साधन होय. हे गुजराती लोक सगळं असं कळतं. श्लोक क्रमांक 15 आणि 14 एकत्र आलाय. खाल्लेल्या अन्नापासून प्राण्यांची शरीरे निर्माण होतात. आता बघ कशी देवाची उलटी निघ्या. आता हे केलं ना तर हा यज्ञ केला. त्याने काय केलं? जेवायला दिलं. स्वतः पैसे कसे कमवले? वाईटने कमवले, निष्काम बुद्धीने केलेले जपून ठेवले का? वाटून टाकले. मग यज्ञ, असा यज्ञ झाला. आणि मग पाऊस पडतो, मग सगळं हिरवगार होतो. आणि त्याच्या जीवावर हे सगळं चाललंय बघा. खाल्लेल्या अन्नापासून प्राण्यांची शरीरे होतात. क्रम उलटा लावलाय आता यांनी. आता हा क्रम उलटा लावलाय. खाल्लेल्या अन्नापासून प्राण्यांची शरीरे तयार झाली. शरीरे कशा तयार पासून झाली? अन्नापासून. पण अन्न कशामुळे तयार झाले? होतात. पर्जन्यापासून तांदूळ, गहू इत्यादी अन्नाची उत्पत्ती होते. आता अन्नाची उत्पत्ती कशातून होते? पावसातून होते. आणि यज्ञापासून पाऊस होतो. कोणत्या यज्ञापासून? सांगा आता, कोणत्या यज्ञापासून पाऊस पडतो? जो स्वधर्म यज्ञ केला त्याच्यातून पाऊस पडतो, पाऊस होतो. तो धर्म अपूर्व नावाचा यज्ञ.
यजमान, ऋवीज, काय साहेब शब्द आहे, ऋत्वीज इत्यादिकांच्या कर्मापासून त्याच्या हालचालीने होणारा आहे. बघा ते त्याच्यामुळे होतं ते यजमानाधिकाचे ते कर्म, त्या हे सगळं जे जन्माला येतं होतंय कर्म तो इत्यादी कर्मापासून होतो. तो यजमान जो कर्म करतोय ते वेदापासून उद्भवलेले आहे. ते कर्म कोणापासून, व वेद हे कर्माचे कारण प्रमाण आहे असे तू जाण. तो वेद परमात्म्यापासून, श्वासोश्वासापासून प्रगट झालेला आहे. परमात्म्यापासून प्रगट झालेला असल्यामुळे वेद सर्व प्रकाशक असूनही सर्वदा यज्ञात प्रतिष्ठित आहे. आता याचा क्रम बघा माऊलींच्या याच्यातून अजून सुटसुटीत कसा होतोय. हे यज्ञ संस्थेचे चक्र असे आहे पहा. ते प्रथम अन्नापासून प्राणी मात्राची उत्पत्ती होती. कशातून, अन्नापासून. आणि अन्न कशापासून तयार होतं, पर्जन्यापासून ठिकाणी अन्न उत्पन्न होते. मग आता अन्नापेक्षा, अन्नातून सगळे प्राणी मात्रा तयार झाली. म्हणजे इथे श्रेष्ठ कोणी प्राणी मात्रापेक्षा, अन्न. आता अन्नापेक्षा कोण श्रेष्ठ आहे, पाऊस. आता त्या ठिकाणी पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून होते. पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून होते. म्हणजे पाऊस पडायला कोण कारण आहे, यज्ञ. म्हणजे यज्ञ पावसापेक्षा श्रेष्ठ झाला नाही. मग त्या यज्ञाची प्रगटता कर्मापासून होते. तो जो यज्ञ चांगला स्वधर्मरूप यज्ञ केला तो कशातून, तुमच्या आपल्या वाटेला आलेल्या कर्मातून होतो. आणि कर्माचे मूळ कारण वेदरूप ब्रह्म, शब्द ब्रह्म आहे. मग आता कर्माचे मूळ कारण काय, आपल्याला वाटेला लावले ते वेदरूपी, शब्दरूपी ब्रह्म आहे. आणि आता हे कशातून झालं, मग अशी सांगितलं पावसातून यज्ञ, यज्ञापासून पाऊस. आता यज्ञ कशातून निर्माण झाला, कर्मातून निर्माण झाला. कर्म कशातून निर्माण झाली, वेदरूपी शब्द ब्रह्माने सांगितले. मग आता वेदरूपी ब्रह्म शब्द कशातून निर्माण झाले, आणि त्या वेदाची उत्पत्ती, अभिव्यक्ती सर्वश्रेष्ठ परमात्म्यापासून होते. तो वेद कशातून निर्माण झालेला आहे, सर्वश्रेष्ठ परमात्म्यापासून. आता बघा कसं आले. आणि आता पुढचं वाक्य लिहा, म्हणून हे सर्व चराचरात्मक जगत ब्रह्माधीन आहे. मग ते कोणापासून निर्माण झाले, मूळ कोण आहे, परमात्म्यापासून हे सगळं प्रगट झालेले. मग सगळं चराचर हे कोणाशी संलग्न आहे, परब्रह्माशी. जेथून चराचर म्हणजे परमात्म्यापासून हे जगत निर्माण झालं आहे की नाही. आणि मग त्यांना वेदाने आज्ञा दिली असं कर्म कर. त्या यज्ञातून, कर्मातून यज्ञ प्रगट झाला. यज्ञ कधी होतो, कर्म करतो पण ते कर्म निष्काम भावनेने करतो तेव्हा त्याचं रूपांतर कशात होतं, यज्ञात होतं. आणि मग यज्ञातून पाऊस, पावसातून अन्न, अन्नातून प्राणी मात्र, आणि अशी सगळी निर्माण होती. म्हणून हे सुभद्रापती ऐक, कर्माची केवळ मूर्ती जो यज्ञ, त्यात वेदरूपी ब्रह्म निरंतर वास करतो. त्या कर्मरूपी यज्ञामध्ये निरंतर वेदरूपी ब्रह्म म्हणजे त्याचं अधिष्ठान त्याला आहे. आणि हे सगळं जगत कशातून निर्माण झालेले, परमात्म्यातून. म्हणून ते एकनिष्ठ आहे. श्लोक क्रमांक 16. हे अर्जुना, वर वर्णन केल्याप्रमाणे ईश्वराने प्रवृत्त केलेले जगतचक्र या लोकी जो कर्माधिकारी तसेच पुढे चालवित नाही तो पापी आहे. त्याचे जिने पाप रूप आहे. त्याची सर्व क्रीडा इंद्रियांच्या योगाने विषयामध्ये होते. तो वृथा फुकट जिवंत राहतो. ओळीचा अर्थ वाचतो. अर्जुना, याप्रमाणे या स्वधर्मरूप यज्ञाकरता त्याची मूळ पीठिका परंपरा तुला सापेक्षाने सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष सर्व प्रकारे उचित अशा ह्या स्वधर्मरूपी यज्ञाचे ह्या लोकी आचरण करीत नाही, स्वधर्मरूपी यज्ञाचे ह्या लोकी आचरण करत नाही, तसेच जो दुराचरण करून इंद्रियांना आवडणारे विषय पुरवण्यात काळ घालवतो. कशासाठी? स्वतःसाठी. कर्म स्वधर्मरूपी यज्ञ करत नाही म्हणजे कर्म करत असताना निष्काम भावनेने केलं तरच वाटेल ना, सकाम भावनेने ठेवलं तर नाही. मग तसेच दुराचरण करून मग ते पैसे मिळाले का मग काय भोगायचे. मग विषय आवडणारे विषय पुरवण्यात काळ घालवतो. तो केवळ पाप राशी असून भूमीला केवळ भारभूत आहे असे समज.
म्हणजे साधी म्हणजे स्वतःसाठी जगला तो जगू नये मेल्यासारखा, आणि जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. याप्रमाणे, आणि ही सुद्धा व्यवहारातली नीतिमत्ता सांगितली त्यांनी. परमार्थ बाजूला आहे, पण हाच परमार्थ आहे मग. कारण सगळी प्राणी मात्र एक मध्ये वाक्य सांगितले, सगळे कोण आहेत? ईश्वर स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे अकाली आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे अर्जुना त्या उन्मत्त मनुष्याचे सर्व जन्म व साऱ्या जन्मातील कर्मेही निष्फळ होत. त्यांनी किती मोठं काय केलं असं, लोक नाही गावात म्हणजे आज ती शेट तू काय आमच्या गावाच्या थोडी कामाचं आहे, तू तुझ्याच कामाचं आहे. म्हणजे तुझ्याकडे मिळालेलं तू कोणासाठी युज केलं पाहिजे? अखिल मानव जातीसाठी खर्च केलं पाहिजे. हे करत तर ईश्वर भेटेल. आता मधने बाबांचं एक वाक्य सांगावं, हे सगळं देऊन त्या मोबदल्यात त्या सौद्यात जर परमात्मा भेटत असेल तर सौदा लई स्वस्त झाला. आता हा सौदा स्वस्त आहे का मामा? म्हणजे मरायचं आणि सगळं वाटून टाकायचं, हा सौदा स्वस्त आहे? ही केव्हा कळेल? केव्हा कळेल? देह हे काळाचे, तेथे मनुष्याचे काय आहे की नाही? तो म्हणेल आपलं काय नाही. स्मशानामध्ये गेल्यानंतर स्मशानामध्ये गेल्यानंतर स्मशानात गेल्यावर जे कळत तेव्हा देह काळाचे स्मशानात गेल्यावर कळत. दुसऱ्याला घेऊन गेलो बरोबर, कशासाठी पण जावं लागलं. हा शीश दे तो गुरु मिळे, तो बी सौदा स्वस्त आहे. पण इथे सांगता सर्व प्राणी मात्रांमध्ये सगळ्यांमध्ये भगवत भाव. तुम्ही म्हणले ना तसं गुरुभाव देवभाव सगळ्या प्राणी मात्रांमध्ये. आपल्या एकट्या गुरूंमध्ये गुरु नाही बघायचा. ईश्वर सर्वभूतानां उद्देश अर्जुनाचे रामाय सर्वभूतानि यंत्र माया. यांचा हा श्लोक नेहमी पाठ नेहमी बोलतात की नाही, त्याचा अर्थ काय? सर्वांना देव बघायचं. तया सर्वात्मक ईश्वरा, अवते बाबांचं पाठ होती का नाही एवढ? तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा दोषा लागी. देवाला जाऊन जी फुलं वाहतो ना येड्या, ती फुलं नको वाहू. अशी कर्मरूपी फुलं जीवन मात्रासाठी जगत परमात्म्यासाठी वापर, आणि ती केली तर त्या सेवेने तो परमात्मा संतुष्ट होईल आणि तुझ्या अतिप्रसन्न होऊन पाहिजे ते तुला देऊन टाकेल. किती? 42. त्याचं जीवन व्यर्थ आहे ते म्हणतात. ज्याला आपल्या स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जीवन जिने शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होईल. त्याच्यातून कधी दूध निघत नाही, गळीच्या शेळीच्या गळ्याला आलेलं असतं त्याप्रमाणे. म्हणून पांडव आई हा स्वधर्म कोणीही सोडू नये, तर सर्व भावाने एकमेव आचरण करावे. अशी काय काय बघ, जुनी माणसं अशी होती काही ते असं करायचे, जगासाठी करत होते. काय एखादं उदाहरण आठवते का तुम्हाला? यांच्या पप्पांनी जसं स्वधर्माचं पालन केलं, यांना ज्ञान भेटलं, आणि यांनी इथं बसून दुसरा सोडा. यांनी काही लावले का धान्य वगैरे, उपवासाची एकादशी तळ यांना शिल्लक राहायची नाही, एवढी ती लोक घेऊन जायची. इतका बोजा घेऊन जायची का जाणार नाही एवढा, ठीक आहे. स्वधर्माचं पालन करावं त्याचं आज प्रत्यक्ष उदाहरण आहे साहेब. सकाळी फोन झाला की नाही, मग काय काय कोणाकडून शिकावं काय कळत नाही आपल्याला. हे पांडव आई स्वधर्म कोणी सोडू नये, सर्व भावाने एकमेव त्याचेच आचरण करावे. पहा हे बघा, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे असेच होते, दुसऱ्यासाठी जगले. आणि आता स्वधर्माचं पालन करतोय भारतातला प्रमुख नागरिक कोण? नरेंद्र मोदी साहेब. परत तुमचे सायंटिस्ट कोणते होऊन गेले? राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब. स्वधर्माचं पालन, त्यांना कोट्याधीश बाहेरचे देश पाहिजे तेवढे देत होते, मी माझ्या देशासाठी करीन. सामान्य गोष्ट आहे काय? कोणती? द्रव्य असता धर्म न करी, नागवला राजद्वारी. त्या माय त्यासी व्याली जेव्हा, रांड सटवी नव्हती तेव्हा. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे. बस एवढेच वर्ष होते ना तो. आपल्या जवळ असले, आपल्या जवळ ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी जो कोणत्याही प्रकाराने दान धर्म करीत नाही त्या मनुष्यास नंतर न्यायालयात
राज दरबारात उभे केल्यास दंडास पात्र करून त्याला दंड केला जातो. त्याच्या आईने त्याला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस तेथे सटवी नव्हते. पहा की जर पूर्व कर्माने प्रस्तुत शरीर प्राप्त झाले आहे, पूर्व कर्माच्या संस्काराने करणे हे कर्तव्य व्याही ओघाने आले आहे, असे जर आहे तर आपले उचित कर्म कर्तव्य कर्म का सोडावे. एक तर शरीर मिळत नाही ते म्हणतात पहा पूर्व कर्माच्या कर्माने पहा की पूर्व कर्माने प्रस्तुत शरीर प्राप्त झालेले मागचं कर्म आहे त्यानुसार मिळालेले आहे. पूर्व कर्माच्या संस्काराने कर्म करणे हे कर्तव्यही ओघाने आलेले. मग आता तुम्हाला जे आपल्याला करावं लागतं ना ते मागील जन्माच्या कर्मानेच करावं लागतं. देणे घेण्याचे संबंध असे जर आहे तर आपले उचित कर्तव्य कर्म का सोडावे, का वाट्याला आलेले सोडावं. अरे अर्जुना, हा मनुष्य देह प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची ज्यांना खंती वाटते ते मूर्ख गावंढळ आहेत असे समज चांगलं काम करायला का मागं लागतात. श्लोक क्रमांक 17. पण याच्या उलट जो मनुष्य अर्थात सांख्य आत्मज्ञाननिष्ठ आत्मरतीच असतो, म्हणजे त्याची रती त्याच्या आत्म्यामध्येच असते व आत्मस्वरूपातच तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याला काही शास्त्रविध कर्तव्य नसते. बाबा एक स्टेप सांगितली ना, मिळालेलं कर्म कर, कर्म केलं वाटून टाक, नाही वाटलं तर पाप भोगावं लागेल, असलेली संपत्ती जाईल, पुन्हा कितपत पडावं लागेल. असलेलं वाटलं तर मनुष्य जन्माचं इथे कर्तव्यता केली. पण आता याच्या उलट पहिले काय झाले, मनुष्य जे प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची खंती वाटते त्याला, ते मूर्ख गावंढळ आहे. पण याच्या उलट जो मनुष्य अर्थात सांख्य आत्मनिष्ठ ज्ञान मार्गाचा अंगीकार करून आत्मज्ञाननिष्ठ झाला, आत्मरतीच म्हणजे त्याची रती आत्म्याशी त्याचा रत झालाय, संबंध जोडलेला आहे, आत्म्यामध्येच असते, आत्म्यामध्येच त्याची रती असते व आत्मस्वरूपातच तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याला काही शास्त्रविहित कर्तव्य नसते. ज्याला कर्तव्य तुला करावं लागेल आणि जर इकडे गेला तर कर्तव्य राहत नाही, म्हणजे तो करतो पण त्याने केलेलं होत नाही. हे पहा, जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निरंतरचा निमग्न असतो तो एक मात्र देहात व देह धर्मात वावरत असूनही कर्माने लिप्त होत नाही. इकडे सगळं करूनही स्वधर्माने केलं पण वाटलं नाही तरी गुंतला असं दाखवलंय. कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृत कार्यच झालेला असतो. कशाने कृत कार्य होतो. याच्या उलट जो मनुष्य अर्थात सांख्य आत्मज्ञाननिष्ठ म्हणजे ज्ञान घेऊन आत्म्याची भेट झाली, आत्म्यामध्ये रत नाही झाला, आत्मलाभासारखं त्याला सुख मिळालं नाही, तर तो वाया जातो. जो झालेला आहे कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृतकृत्य झालेला असतो असे समज. म्हणून सहजीच कर्म प्रसंगापासून मुक्त असतो, कर्मातीत आसक्ती सुटलेला असतो. पहा किती उदाहरण दिले, स्टेप बाय स्टेप घेऊन चालले. कर्मयोग आहे, कसा करायचा आहे. वाट्याला आलेलं कर्म टाकलं उपयोगाचं नाही, कर्म टाकलं आणि मनाने केलं तरी गुंतला, पार तो एक पाहायला सुरुवात झाला. नंतर कर्म केलं आणि त्या मनाने केलं आणि मी केलं असं म्हटला तरी गुंतला, टाकला तरी गुंतला, मी केलं तरी गुंतला. पण ईश्वरार्पण बुद्धीने केलं असं जर समजला तर सुटला म्हणजे कसा, मग ते कर्म करता करता त्याचं पुण्याचं बॅलन्स सापडून तो तिकडे जातो. पण मग तू कर्म करच असं केलं तर सुटला, मग तू कर्म करच पण मग कसं कर, तुझ्या वाट्याला आलेलं कर. केल्यानंतर तू जर व्यवस्थित कर्म केलं तर इंद्रादिक देव सगळे प्रसन्न होतील, ते तुझ्यावर प्रीती करशील, तू पण त्याच्यावर प्रीती करशील, मग कामधेनू सारखं ते फलद्रूप होईल. मग मिळालेले भोग ते भोग स्वतःसाठी न वापरता सर्व प्राणी मात्रासाठी वापरायचा, हा तुझा धर्म झाला नंतर वेगळा. आणि त्या धर्माचं आचरण केलं
तर मग मात्र तुला ते सुख मिळेल. पण जर तू तसं नाही केलं तर तुला सगळं मिळालं तरी ते हरून नेणार आणि मनुष्य जन्म मिळून सुद्धा उपयोगाचा नाही. आणि याच्या उलट जर तू कर्म सगळी केली आणि ज्ञान झालं तुला, हा टप्पा आहे, तर तू गुंतू शकत नाही. म्हणजे मागच्या सगळ्या श्लोकाचा निवाडा अजून इथं आणून ठेवला. असं केलं आणि एवढंही चांगलं केलं पण जर का तू गुंतला, पण इथे मात्र परत सांगतो, जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निरंतरचा निमग्न असतो, निरंतर, तो एक मात्र देहात व देह धर्मात वावरत असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण देह आहे पण देह त्याचं कुठं मन कुठं लागलेलं आहे, ईश्वराचरणी. कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला आहे, असल्यामुळे कृतक कार्यच झालेला आहे असे समज. म्हणून सहजची कर्म प्रसंगापासून मुक्त असो. कर्माचं पाश त्याला, कर्माचा तुरुंगवास त्याला नाही, त्याला कर्म नाही. कारण कर्म त्याला काय दिसायला लागलेलं आहे, ब्रह्मस्वरूप दिसलेलं आहे. मग कोणत्या वर्गात त्याला कोणता धडा शिकवताय तो महत्वाचा आहे. आपण त्या वर्गात नसलो तरी त्या वर्गात जाऊन बसलो तर मग काय होणार, आपण 10वीचा वर्ग 4थीच्या वर्गात जाऊन बसलो, काय होणार त्याचा अभ्यास 6 वर्षांनी माग गेला. एवढे दिवस 10वीचे फुकट गेले, आता परत त्याला परत 6 वर्ष म्हणजे 12 वर्ष घालावं लागणार. म्हणजे याच्यात जे सांगितलेले काही अभंग आहेत, काही ओव्या आहेत, त्या कोणासाठी सांगितल्या हे महत्वाचे. जो ज्ञानाने परिपूर्ण झाला सगळ्यामध्ये पाहतो त्याच्याकडून असं काही घडत नाही. असं घडलेलं असलं तरी त्याच्या नावावर बॅलन्स राहत नाही. आपण इथे थांबतोय. ओबी क्रमांक 147 ला थांबतोय. अध्याय 3 ओबी क्रमांक 147 ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपति बाप्पा मोरया. आकार विश्वास मगे देवे येणे वागिल तुषावे. दोषोनी मद द्यावे कसाय दाने. जे तळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे करो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व धर्म सूर्य पावो. जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात. वर्षभ सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवर्त मंडळी भेटून तया होता. सदा कल्पतरूचे आगव चैतना चिंतामणीचे गाव. बोलले या नव विदुषांचे चंद्रमेचे लांछन. मार्कंडलीला बहीण देव सर्वाई सदा सज्जना सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होमी तिन्ही लोकी. बलिद्वारी पुरुषी अखंडित आणि गंधोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेची. एक मने श्री विश्वेश्वरा हो. होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.